कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरीत 31 डिसेंबर आणि पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे। अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत। नार्को कोऑर्डिनेशन समितीच्या बैठकीत त्यांनी सविस्तर आढावा घेतला। पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता पोलिसांनी गस्त वाढवून आपले गोपनीय जाळे अधिक मजबूत करावे। कोस्ट गार्डने समुद्रातील संशयास्पद बोटींची कसून तपासणी करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या। तसेच तडीपारीची प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत। शालेय विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यासाठी शिक्षण विभागाने विशेष मोहीम राबवावी, असेही जिंदल यांनी सांगितले। कृषी आणि वन विभागाने गांजा लागवडीवर कडक लक्ष ठेवावे, तर पोलिसांनी नशेच्या पदार्थांच्या पुरवठ्याच्या मुळाशी जाऊन तपास करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत।